पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि या जयंती उत्सवावरून आता पवार आणि पडळकरांमध्ये यंदा सुद्धा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। पवारांनी जयंती सोहळ्याचं राजकारण करू नये असा थेट इशारा देऊन पडळकरांनी या संघर्षाचं रणशिंग फुंकलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पडळकर आणि पवार संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्याला रोहित पवार आणि शरद पवारांच्या सहभागाला पडळकरांनी विरोध केलाय। अहिल्यादेवींचा जयंती सोहळा पवारांना राजकारणाचं सेंटर वाटतंय का असा सवाल पडळकरांनी उपस्थित केलाय। पवारांनी जयंतीचं राजकारण केल्यास त्याचा त्यांना पश्चाताप होईल असा गर्भित इशाराही त्यांनी दिलाय। 4 वेळा मुख्यमंत्री असताना शरदचंद्रजी पवार केंद्रामध्ये अनेक वर्ष मंत्री असताना राज्यामध्ये त्यांची अनेक वर्ष सत्ता असताना ते एकदाही तिथं जयंतीला आले नाहीत। मग गेल्या वर्षी जयंतीला काय यायचं कारण? तुमच्या नातवाला लॉन्च करायचं ते ठिकाण आहे का? त्यामुळं पवारांना माझं सांगणं आहे, तुम्ही यात नाक खुपसण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, नाहीतर याचे वाईट परिणाम होतील। पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या गोपीचंद पडळकरांची पात्रता काय असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय। शरदराव पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्या बातमीला महत्व येत नाही, त्या मागणीला मीडिया देखील उचलत नाही, त्याच्यावर त्या सारखं आमच्या फार प्रयत्न चाललंय। गेल्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला संघर्ष झाला होता। यंदाही असाच संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। त्याची नांदी पडळकरांनी केलेल्या टीकेनं झाली आहे। सोलापूरहून प्रीतम पंडितसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। गिरीश बापट यांच्या निधनानं रिक्त झालेल्या